मुंबई नाशिक महामार्गावरही पावसाचं पाणी आले। भिवंडी तालुक्यातल्या येवई नाक्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। पावसाच्या या पाण्यामुळे रस्ते वाहतुकीवर इथे परिणाम झालेला आहे। मुंबई नाशिक मार्गावरची दृश्य आहेत। तर तिकडे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचं धुमशान सुरू आहे। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामध्ये जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। पावसामुळे जगबुडी, नारंगी, शास्त्री नद्यांना पूर आलाय। या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये तसंच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले। जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। ही 4 शहरांमधली दृश्य गुहागर, संगमेश्वर, राजापूर आणि खेड चारही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। शहरामध्ये नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होताना दिसत आहेत। बाजारपेठांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरले, तर नद्याही पात्राबाहेर आलेल्या आहेत। मध्ये पडणारा मुसळधार पावसा तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर ओसरलाय। पावसामुळे राजापूर आणि संगमेश्वरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान पावसाचा जोर ओसरला असला तरी हवामान विभागानं रत्नागिरीत रेड अलर्ट जारी केलाय, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। सध्या इथली काय परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी अमोल कले। रत्नागिरीमध्ये पडणारा मुसळधार पावसाचा जोर आता काहीसा ओसरलेला आहे, त्यामुळे परिस्थिती ही सध्या नियंत्रणामध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळते। खेड असेल, संगमेश्वर असेल आणि राजापूर असेल या भागामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। राजापूरमध्ये कोदवली आणि अर्जुना नदीला पूर आला होता, त्यामुळे राजापूरच्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं होतं। सध्या या भागामध्ये पावसाचा जोर ओसरलेला आहे, त्यामुळे आता पाण्याची पातळी देखील आता कमी होताना पाहायला मिळते। संगमेश्वरमध्ये देखील मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे शास्त्री नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि या संगमेश्वर बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे। मात्र संगमेश्वरचा विचार केला तर संगमेश्वरमध्ये अद्यापही पावसाच्या जोरदार सरी या कोसळताना पाहायला मिळतात। मात्र ही पूरजन्य परिस्थिती अद्याप या ठिकाणी कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतं। खेडमध्ये देखील जगबुडी नदी ही सध्या इशारा पातळीवरती वाहते, त्यामुळे मटन मार्केट परिसरामध्ये या पाणी असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। तर मुंबई गोवा महामार्गाला देखील याचा फटका बसला। वाकेडमध्ये जे आहे ते दरड कोसळली आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक जी आहे काही काळ ठप्प झाली होती। रत्नागिरीला रेड अलर्ट आहे आणि आता पावसाचा जो इशारा देण्यात आलेला आहे तो अद्यापही कायम आहे। मात्र पाऊस आता कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।